मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, एकदा राजाने ब्राह्मणाला अचानक 3 प्रश्न विचारले. ईश्वर कुठे राहतो, ईश्वर कसा मिळेल आणि ईश्वर काय करतो. अचानक हे प्रश्न ऐकून ब्राह्मण गडबडून गेला आणि म्हणाला, या प्रश्नांची उत्तरे मी उद्या विचार करून देईल. ब्राह्मण घरी पोहोचला तेव्हा खूप उदास होता. ती उदासी पाहून त्याच्या मुलाने विचारले असता ब्राह्मण म्हणाला, मुला, आज महाराजांनी मला एकावेळी 3 प्रश्न विचारले आहे. त्याची उत्तरे मला सुचत नाही व उद्या त्याची उत्तरे द्यायची आहेत. ब्राह्मणाच्या मुलाने म्हटले, पिताजी, उद्या मला दरबारात घेऊन चला. महाराजांना मी त्यांची उत्तरे देईन. पुत्रहट्ट बघून ब्राह्मण दुसऱ्या दिवशी त्याला दरबारात घेऊन गेला. ब्राह्मणाला पाहून महाराजांनी म्हटले, काल विचारलेल्या माझ्या प्रश्नांची उत्तरे दे. ब्राह्मण म्हणाला, महाराज, आपल्या प्रश्नांची उत्तरे माझा मुलगा देईल. महाराजांनी मुलाला पहिला प्रश्न विचारला, सांग, ईश्वर कुठे राहतो. मुलाने विनंती केली की महाराज, 1 पेला दूध साखर घालून आणा. दूध आणल्यावर मुलाने विचारले, महाराज, दूध कसे आहे. महाराजांनी दूध चाखले आणि म्हणाले, गोड आहे. परंतु महाराज, यात साखर दिसते का. महाराज म्हणाले, नाही, कारण ती दुधात विरघळून गेली आहे. बरोबर महाराज. तसा ईश्वरसुद्धा जगात सर्व ठिकाणी आहे, पण जशी साखर दुधात विरघळली आहे ना, तसा ईश्वर देखील सगळीकडे चराचरात असून तो दिसत नाही. महाराज आनंदित होऊन म्हणाले, मग सांग, ईश्वर कसा मिळतो. मुलगा म्हणाला, महाराज, थोडे दही मागवाल का. महाराजांनी दही मागविले. मग ब्राह्मणपुत्र म्हणाला, महाराज, यात लोणी दिसते का. महाराज म्हणाले, लोणी तर यात आहे, पण मंथन केल्यावरच ते मिळेल. ब्राह्मणपुत्र म्हणाला, महाराज, देवाचेही असेच आहे. त्यासाठी मंथन, साधना आणि तपश्चर्या ही करावीच लागेल. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. महाराज खुश झाले व म्हणाले, आता अंतिम प्रश्न, ईश्वर काय करतो. ब्राह्मणपुत्र म्हणाला, महाराज, यासाठी आपल्याला मला गुरु म्हणून स्वीकारावे लागेल. महाराज बोलले, ठीक आहे, तुम्ही गुरु व मी तुमचा शिष्य. पुत्र म्हणाला, महाराज, गुरु तर उच्चासनावर बसतात व शिष्य खाली बसतो. महाराजांनी सिंहासन खाली केले व स्वतः खाली बसले. ब्राह्मणपुत्र स्वतः सिंहासनावर बसला व म्हणाला, हे आपल्या अंतिम प्रश्नाचे उत्तर आहे. महाराज म्हणाले, म्हणजे काय, मी समजलो नाही. बालक म्हणाला, महाराज, ईश्वर हेच तर करतो. त्याने ठरविले तो क्षणात राज्याचा रंक आणि रंकाचा राव करतो. तुका म्हणे नोही काय त्या करिता, चिंता वा तो आता विश्वांभरा. दुखी रहना है तो सब में कमी खोजो, और प्रसन्न रहना है तो सब में गुण खोजो. विचारों को पढ़कर बदलाव नहीं आता है, विचारों पर चलकर ही बदलाव आता है. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण व्यक्ती कधी ना कधी संपतो, पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते.